मुंबईत आज महायुतीच्या चर्चेची तिसरी फेरी. आतापर्यंत 180 जागांवर एकमत. सूत्रांची माहिती, आज 30 ते 40 जागांवरचा पेच सुटण्याची शक्यता. ठाकरे बंधूंच्या युतीचा उद्या धमाका. उद्धव ठाकरे, राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन दुपारी 12 वाजता युतीची घोषणा करणार. तर ठाकरे एकत्र आल्यानं भाजपला फायदा, बावनकुळेंचा टोला. महाविकास आघाडी तुटलेली नाही. मुंबईसाठी काँग्रेसला सोबत घेण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न करू. संजय राऊत काँग्रेससोबत युतीसाठी आशावादी. मुंबईत ठाकरे बंधूंकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 15 जागा. राष्ट्रवादी शरद पवार 25 जागांवर ठाम. सूत्रांची झी 24 तासला माहिती. तर राष्ट्रवादी एसपी शिष्टमंडळाची वर्षा गायकवाडांशी चर्चा. मुंबईत भाजपसोबत पालिका निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही. युती संदर्भात लवकरच भाजपसोबत चर्चा करणार. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचं घोडं चिन्हावरून अडलं. निवडणूक तुतारी की घड्याळ चिन्हावर लढायची, यावरून मतभेद. पुढील 2 दिवसात अंतिम निर्णयाची शक्यता. दोन्ही राष्ट्रवादीचं अखेर ठरल्याची चर्चा. 26 डिसेंबरला मोठी घोषणा होण्याची शक्यता. 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील, अजित पवारांचं सूचक वक्तव्य. जालन्यात युतीसाठी भाजपला सेनेकडून अल्टिमेटम. खोतकरांकडून भाजपला 2 दिवसांचं अल्टिमेटम. देशाला भाजपपासून स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीमधून मशाल पेटवा. खासदार विशाल पाटलांचं सांगलीकरांना आवाहन. मुंबईत बांगलादेशातील हिंदू अत्याचाराचा निषेध. विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. अनेक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. चांदीच्या दरात 5,000ची तर सोनं 2,700 रुपयांनी वाढलं.